ठीक आहे, महाराज आमच्या लक्षात आलं, पण संत कळत नाही, ती नजर आम्हाला नाही. संत कळण्याकरता 3 प्रकार सांगितले शास्त्राप्रमाणे, पटकन अभंगात जाता येईल. कोणते कोणते? आधम, मध्यम आणि उत्तम. आधम काय नजर आहे? चमत्कार करण्याच्या नजरेनं संत ओळखतो. फसगत होते आपली, कारण चमत्कार करणारे संत असतात असं नाही, मग ते भोंदू पण असू शकतात, चमत्कार दाखवतात. मला वाटतं आता राहिलं नाही ते गारुडी चमत्कार का जुन्या लोकांच्या लक्षात येईल. गारुडी खेळ यायचा गारुड्याचा, आणि ते काय करायचे, मातीचे पैसे तयार करून दाखवायचे. मग त्याला जर मातीचे पैसे तयार करता येतात, शेवटी कशाला मागतो द्यावं माय बाप? नाही, चमत्काराची नजर इथं फसगत आहे. चमत्कार करणारे संतच असतात असं नाही. हा एवढं खरं आहे, संतांनी चमत्कार केले, पण पूर्ण जीवन चमत्काराकरता कुठं समर्पित केलंय? माऊलीला चमत्कार येत नव्हते. ज्ञानोबा ठरवलं असतं, पावला पावलाला चमत्कार केला असता माऊलीने. बंकट स्वामी महाराजांचा एक लेख आहे, साधू जन्माला येणं हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. आणि ठरवलं तर पावला पावलाला चमत्कार होईल. सगळं जीवन चमत्काराकरता कुठं समर्पित केलं? माऊलीने चमत्कार केले ना, भिंत चालवली, रेडा बोलवला नाही, याच्याही पेक्षा काही मोठे चमत्कार आहे ज्यांच्याकडे आपलं लक्ष नाही. असे काही चमत्कार माऊलीच्या जीवनातला सगळ्यात मोठा चमत्कार बघा कोणता? पैठण आळंदीकरांनी पत्र लिहून दिलं होतं शुद्धीपत्र आणण्याकरता प्रतिष्ठानकरांना. पत्रच असं दिलं होतं की यांना शुद्धीपत्र मिळणार नाही असं लिहिलेलं होतं. आणि प्रतिष्ठानला पैठण आताच, आणि त्या पैठण मध्ये आल्यानंतर गोपदेव न्याय करायला, आणि हे गेले कोणत्या संदर्भातून? वडिलांचे मामा तिथं राहायचे, कृष्णाजी पंत तिथे, आणि मग न्याय मागण्याकरता जातात. तर न्याय दिला होता काय? संन्यासाच्या कार्त्यांना प्रायचित्त नाही. एक मुखान निर्णय पार पडला. शेवटी नावं विचारली, तुझं नाव काय? म्हणे निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई. नको ते बोलले, त्यांना हिनवलं. शेवटी माऊलीचा नंबर आला. कुरळ्या केस तुझे, लाल डोंगर, नासाग्र दृष्टी, धनुष्याच्या आकाराच्या भोया, वैराग्य संपन्न चेहरा. काय तुझं नाव? माझं ज्ञाना. तुला ज्ञानाचा अर्थ कळतो का? ज्ञानदेव म्हणतात ज्ञानाचा दिवस, आणि हातव पतित वेश बालकाचा. अहो, नावापाशी काय असतं? नाही, हे चाललेलं आमचं रेडा पाणी वाहणारा तोही ज्ञानाचा आहे. माऊली म्हणतात ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. शॉर्टकट सांगते बरं, कामापुरतं घ्यायचंय मला. तोही माझा आत्मा. असं त्याला मारल्यावर तुला लागेल का? का लागणार नाही? आसूड घेतला आणि एक मारला शेपटीवरती. आणून या म्हैसा मारी ती शेपुटी. मारला तो जीवळ उठे ज्ञानदेवा, जीवळ उठे ज्ञानदेवा, जीवळ उठे ज्ञानदेवा. आणून या म्हैसा मारी ती, आणून या म्हैसा मारी ती, आणून या म्हैसा मारी ती, आणून या म्हैसा मारी ती. तो जीवळ उठे ज्ञानदेवा, तो जीवळ उठे ज्ञानदेवा, तो जीवळ उठे ज्ञानदेवा. चट्टा माऊलीच्या पाठीवर उमटला. आता तर गप्प बसायला पाहिजे होतं का नाही? एकावरून नाव नाही घाटावे लागत, एका शिते कळे भात. आता काय काम होतं? दुसरून मारायचं. दुसरा आसूड मारला. 3, 4, 5 नाही 25 आसूड मारले. माऊलीच्या पाठीचं बिरडं व्हावं. शेवटी मुक्ताबाईंना हात जोडावे, रक्ताची चिळकळी ओढावी माऊलीच्या पाठीत. पण आता बसणाऱ्या लोकांना सहन झालं नाही. बसलेली लोक उठून उभे राहतात आणि सांगतात, नका मारू त्या पोरांना. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. नाही पाहिले आम्ही अजून अशी पोरं. अशी पोरच पाहिली नाही. मला वाटतं दुसऱ्याचं दुःख स्वतःच्या अंगावर घेणारा जगातला पहिला साधू माझे ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा. अरे दुसऱ्याचं दुःख आपल्या अंगावर घेतलंय. हे संतपण आहे, हे साधूचं जीवन आहे. मला हे गणित नाही कळालं का म्हणून इतका त्रास या समाजाने संतांना द्यावा वार करायचा. काय बिघडवलं होतं या समाजाचं म्हणून इतका त्रास दिलाय. रेडा बोलवला पुढं, आणि माऊली आता आळंदीच्या दिशेने निघाले बरं का, इकडे यायला, म्हणजे आळे फाट्याकडून. असं आता इथं घटना बघा केवढी मोठी माऊलीच्या जीवनात. ही 4 भावंड ज्या वेळेला निघाले ना, त्यावेळेला तो रेडा
माऊलीच्या पाठीमागे निघाला. ही 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 माऊलीच्या जीवनातली सगळ्यात मोठी घटना आहे. नाही लक्षात आलं? 750 वर्ष अगोदर रेड्याला कळत होतं कोणाच्या मागे जावं. आज माणसांना कळालं, फसताय माणसं. विनती काही टाना टोना लिहून ठेवलं तू बरोबर आहे. नामस्मरण सगळ्यात मोठं परमार्थ जर कोणता असेल, भगवंताचं नामचिंतन करणं. काय कोणाच्याच नादी लागत बसू नका. मी तर म्हणेल ना, कोणत्याच महाराजाच्या पायाही पडू नका. फक्त तुकोबा आहे, ज्ञानोबा राहायला विसरू नका. बस सार होईल आपल्या जीवनाचा. माऊलीच्या पाठीमागे निघाला. 750 वर्ष अगोदर संगत संतांची घडली. इतक्या मोठ्या अधिकाराला प्राप्त झाला. कोण सांगतोय मी? रेडा. आळे फाट्याला आल्या. मला वाटतं माऊलीने 2 लोकांना समाधी दिली ना, त्याच्यात एक रेडा आहे आणि दुसरे भोजलिंग काका. दोघाला स्वतःच्या हाताने समाधी दिली. स्वतःच्या हाताने माऊली आज रेड्याला समाधी देतात. आळे फाट्याला संतांची संगत घडली. केवढा मोठा अधिकार प्राप्त झाला, केवढा मोठा भाग्यवान ठरला तो रेडा. आज माऊलीच्या यात्रेला जशी गर्दी असते ना, तशी आळे फाट्याला रेड्याची यात्रा भरते. याच्यापेक्षा काय जीवन असावं? साधूची संगत, मोठ्याचा संग घडावा. संत करणं मोठा अवघड आहे. चमत्काराची नजर कमी पडते. दुसरी नजर सांगितलेली. चमत्कार तुम्हाला माहिती ना, विनंती काही टाना टोना करणारे ही माणसं मोठी आवली असतात. एवढासा धागा घेणार, त्याच्याकडे पाहून सांगणार पूर्व बांधू, पश्चिम बांधू, दक्षिण बांधू, उत्तर बांधू, आग्नेय बांधू, ईशान्य बांधू, सूर्य बांधू, चंद्र बांधू, नदी बांधू, नाला बांधू, घराची भीत पडली त्याची 3 महिन्यापासून 3ही बांधू. हे सगळं बांधू. विनंती काही टाना टोना, नामस्मरणा वाचून. इथं फसगत आहे. दुसरी दृष्टी सांगितली. ह्या पहिली त्या बाजूला करून कोणती आदम होती. मध्यम नजर. इथं संत ओळखतात का? मध्यम नजरेला म्हणजे वेशभूषेवरून ठरवणं हे संत आहे. इथंही फसगत होते आपली. बाह्य कपड्यावरून साधू ओळखता येत नाही. वरी भगवा झाला नामे, आंतरी वश केला कामे. त्याला साधू कसं म्हणणार तुम्ही? कसा ओळखणार? हा एवढं खरं आहे, हे कपडे धर्माचं रक्षण करतात. एवढं नक्की. कारण मी असाच जर पाठटपरीवर जाऊन उभा राहिलो आणि मलाच लाज वाटेल का नाही? अरे आपण निदान कपडे पॅन्ट शर्ट घालून जायचंच असलं तर टपरीवर, या कपड्यावर तरी. बरं हे जाऊ द्या. ही सगळी मंडळी आम्ही असेच पिक्चर थिएटर मध्ये जर गेलो, अहो लोक पिक्चर कमी पाहतील. हे बाबा लोगों की बुद्धी क्यों भ्रष्ट हो गई. हा कपडे धर्माचं रक्षण करतात एवढं खरंय, पण कपड्यावरून संत ओळखता येत नाही. कारण काही संत बाह्य रंग लक्षणाला महत्व देत नाही, आंतरंग लक्षणाचा परमार्थ असतो. वरुणी पिशाच आंतरी शहाणा, सदा ब्रह्मज्ञानाने मग्न तो. वेश असावा बावळा, परी अंतरी नाना कळा. कपड्याला फारसं महत्व देत नाही साधू जीवन. इथंही फसगत आहे आपली. मला वाटतं तिसरी नजर आहे. कोणती? उत्तम प्रकारची दृष्टी सांगितली. आता ही मध्यम मध्ये साधू ओळखण्याकरता प्रसिद्धाला महत्व नाही, सिद्धाला महत्व आहे. आता ते पोथी बंद झाली, आता जास्त राहिल्या नाही. श्रावण महिन्यामध्ये घराघरामध्ये असायची नवनाथाची पोथी. आता मालिकांनी सगळं बंद करून टाकलं. मालिका पाहून झोपू नका, मालिका घेऊन झोपत जाऊ शाला. मालिका पाहून नका झोपू. माझा भाव कळाला असं बोलायचा तर बघा. काय त्या मालिकांनी केलं तरी काय? उभ्या महाराष्ट्राची कुटुंब संस्था उद्ध्वस्त करून टाकली. एकत्र कोणालाच ठेवी ना. बरं मालिकात शिकायला काय मिळतं? हिनं तिच्यावर जळपोळ कशी करायची, तिनं हिचा काटा कसा काढायचा, एवढंच आहे. आता बोललो असतो पण शब्द अवघड. या गादीची मर्यादा असते. विठाला विठ्ठल. ग्रंथामध्ये कथा येते आणि तीच कथा संत कवी महिपती महाराजांनी संत लीलामृत मध्ये रेखाटली. उत्तराखंडी साचार गौड बंगाल देश थोर त्रिलोकचंद राजा राज करी. त्रिलोकचंद नावाचा राजा आणि त्याच्या मुलाचं नाव
गोपीचंद राजा अवधारी पित्या मागे राज्य करी 12 शेते करून नारी विषय सरोवरी पहुडला. काय नाव त्याच्या आईचं? वाह, मैनावती. ही मैनावतीला विधवा पण आलं, माडीवर फिरते आहे. माडीवर फिरत असताना एक नाथ भारा घेऊन चाललेली आहे. त्या नाथाचं नाव नाथ जालंधर. पहिला चमत्कार पाहिला, सावली पडत नव्हती. अवतारी पुरुषाची सावली पडत नाही. आपली पाहू नका, आता नाही दिसली तर सकाळी दिसला. आपली दिसते, आपली पडते. अवतारी पुरुषाची सावली पडत नाही. पहिला चमत्कार. दुसरा चमत्कार पाहिला, सिरापासो काष्टभार चालतोरी. अनांतर चाललेला भार आहे. केवढा मोठा चमत्कार. मैनावती पळत येते, साष्टांग दंडवत करते, शिष्यत्वानं माझा स्वीकार करा. नाथ सांगतात नाही, तू राजाची बायको आहे का राजाची आई आहे, आम्ही भोगी लोक आहे, आमच्या कशाला नादी लागते. ऐकत नाही, नाथ निघून जातात. पुढं तर असे दगड मारलेले नाथांनी मैनावतीला. अनुग्रह करायचं नाही बा, परीक्षा घेत होते. विचार करते मैनावती, याच्या हातून मेले ना सार होईल जीवनाचा, सार होईल. आणि राहतात पुढं पाहायला गेली तर गंध गल्लीमध्ये राहत होते. गंध गल्ली म्हणजे सांडपाणी जिथं जातं तिथं राहायचे नाथ. म्हणजे मला वाटतं माऊलीची एक मुलगी, चातुर्य लोकली, महत्व हरवी आणि पिशे पण मिरवी जागा माझी. हे लक्षण आहे साधूचं. प्रसिद्धीपासून दूर असतात म्हणून प्रसिद्धाचे फोटो ठेवू नका, सिद्धांचे ठेवत जा. विठाला साधू महात्मे मध्यम दृष्टीमध्ये स्वतःला झाकून असतात. हनुमंतरायाचं मंदिर पाहिलं मी आपल्या इथं. गोड मूर्ती आहे. काय शिकवतात हनुमंतराय? हनुमंतराय किती झाकतात स्वतःला. ऐका, प्रसिद्धीनं माणूस काय होतो मला माहिती नाही. कर्म चांगली ठेवा, झाकून राहा, माणूस मोठा होतो. बघा बरं का, उलट सांगतोय मी आपल्याला. प्रचाराने माणूस मोठा होतो की नाही मला माहिती नाही. कर्म चांगली ठेवा, झाकल्याने माणूस मोठा होतो, हे शास्त्र आहे. कदाचित प्रचारानं मोठा झालेला कायम मोठा असू शकत नाही. कर्म चांगली ठेवा, एकदा मोठा झाला का तो परत लहान होत नाही, हे शास्त्र. कशावरून मोठं उदाहरण सांगतो. खरं काम केलं होतं कुणी? हनुमंतरायानं आई साहेबाचा शोध केला. सगळी वानरं म्हणली प्रभू हनुमंताचा सत्कार करायचा. आणि का? खरं काम ह्याने केलं विचारायला. 400 योजनचा समुद्र तरुण गेला. बोलावलं प्रभूने, हनुमंता इकडे. डाव्या पायाचा गुडघा टेकवला, हात जोडले. काय प्रभू, तुझा सत्कार करायचा. म्हणे का? अरे एवढा मोठा समुद्र तरुण गेला, तू खरा जानकीचा शोध लावला. हनुमंताला म्हणले प्रभू माझं काहीच नाही, तुमच्या जोरावर. म्हणजे 400 योजनचा समुद्र तर जलदी लांगे काही आचरज नाही, तुमच्या जोरावर. मेली मुद्रिका मुखमाही, तुमच्या नावाची मुद्रिका मुखात होती म्हणून पलीकडे जाता आलं प्रभू, माझं काहीच नाही. काय झाकताय स्वतःला. आता प्रभू अटकवतात हनुमंताला. का रे? मुद्रिकेच्या जोरावर चालला तर प्रभू. मग मुद्रिका कोणाला दिली? म्हणे आई साहेबाला. मग परत कसा आला? हनुमंत राहते बुद्धिमत्ता वरिष्ठ. असं होतच नाही कधी बरं का. जगामध्ये एवढाच एक माणूस असा आहे का ज्याला ताकदही जास्त आहे ना अक्कलही जास्त आहे. नाहीतर असं होतच नाही. ज्याला अक्कल जास्त राहते त्याला ताकद कमी राहते, आणि ज्याला ताकद जास्त असली त्याला तुम्ही घाबरता. अवलंही सोपं. ज्या भुईमुगाला पाला जास्त त्याला शांगा कमी राहते. बाकीचं काय सांगत बसू. लॉकडाऊनचा काळ होता आता बघा, नाशिकमध्ये मरणाराची संख्या वाढली आणि मी आमच्या गावात निघून गेलो. तर ते मला थोडी शेती करायची हौस आहे. जमत नाही काही पण हौस आहे फक्त. आणि मग घरच्याला म्हणलं यंदा मी करतो शेती. आता घरी गावाला आलो त्यावेळेला काय कीर्तन बंद होते सगळे. तरी मी एक काम उद्योग केलाच होता. मी ज्योतिष शिकायला जायचो. मी म्हणलं आता घरी येतं मग कीर्तन नाही तर ज्योतिष तरी. आणि काहीच नाही, लई सोपं. 4च वाक्य पाठ करायचे. लई सोपं. पहा तुम्हाला करायचं असेल कोणा लगेच सांगू शकतो कीर्तन. लई सोपं आहे. पण काहीच नाही, 4 वाक्य पाठ करायचे. हात पायल्या पहिले सांगायचं तुमचा स्वभाव लई चांगला आहे. हो, दुसरं वाक्य ऐका. दुसरं वाक्य सांगायचं तुम्ही लोकांच्या लय कामाला येतात.
पण लोक तुमच्या कामाला येत. बरं का? तिसरं वाक्य, पैसा भरपूर येतो पण टिकत नाही. कसा टिकल? या काय मालाला भाव नाही शेतकऱ्याच्या, सगळे औषधं खत वाढले. विठाला विठा मला म्हणे ते फिरून हरभर पेरला, हरभर 3.5 एकरात माल किती हरभर झाला असं. तेव्हा ते हसू राहिले, त्यांना कळलं याचा जाळ झाला. म्हणजे दुसऱ्याचं नुकसान झाल्यावर ज्याला हसलं त्याला तर माणसं म्हणतात. मी जेव्हा म्हणलं मला किती हरभर झाला, त्यांना पक्क कळलं याचा काटा झाला. मला 3.5 एकरात हरभर झालं, 5.5 पाहिजे. त्याच्या सांगणे 3 हरभर 3.5 एकर. मला म्हणे मारी द्या मारी द्या मारी द्या, 5 वने द्या. परिणाम असा झाला, घाटे नाही लागले. झालं हे तरोटा सारखी झाली. खुशाल त्याच्या खाली जाऊन झोपा. घरचे म्हणे यंदाचा कृषी भूषण पुरस्कार तुलाच दिला पाहिजे. म्हणलं कसं काय? आता एवढले झाडं म्हणल्यावर किती होतील हरभरे? म्हणलं 40च्या पुढं तोंड टाकेल. घरचे म्हणे भूस होईल, भूस भूस. त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की ज्याला पाला जास्त असतो त्याला घाटे कमी राहते. विठाला प्रभू जाताना तुमची मुद्रिका मुखात होती, त्याच्या जोरावर तरलो. आणि तुम्ही मला विचारताय ना मी परत कसा आलो, तर परत येण्याचं कारण माझ्या आईचा चुडामण बरोबर होता, त्याच्या जोरावर इकडे आलो. प्रभू माझं काहीच नाही. झाकतात स्वतःला. हे झाक नाही, झाकून राहिल्यावर माणूस मोठा होतो. बरं का? विचारलं प्रभूने, हनुमंता लंका कुणी जाळली रे? प्रभू इतकी गर्दी होती. आता एवढ्या गर्दीत कोणा जाळली काय सांगता येईल मला. अरे पण टीव्हीला तर तुझ्याच नावाची पट्टी सुटली होती खाली, संशयित आरोपी म्हणून. सच बता हनुमान लंका किसने जलाई? मैंने नहीं जलाई प्रभु, फिर किसने जलाई? आपको पता है प्रभु किसने जलाई? फिर भी बता हनुमान लंका किसने जलाई? आपको पता है प्रभु फिर भी बता हनुमान लंका किसने जलाई? मैंने नहीं जलाई, फिर किसने जलाई? तो सुनो प्रभु, लंका मैंने नहीं जलाई, फिर किसने जलाई? लंका तो रावण के बाप ने जलाई, लंका तो सीता के श्राप ने जलाई, लंका तो मेरे बाप ने जलाई. मी कुठंच नव्हतो प्रभू, झाकतात स्वतःला. आज प्रभू रामचंद्र आशीर्वाद देतात, हनुमंता एवढं मोठं काम करून स्वतःला झाकून ठेवतो ना. आज हा प्रभू रामचंद्र तुला आशीर्वाद देतो. जगाच्या पाठीवर माझ्यापेक्षा तुझी जास्त मंदिर असतील हनुमंता, आशीर्वाद घे. आता मला सांगायचंय, झाकल्याने माणूस मोठा होतो. चातुर्य लपवी महत्व हरवी आणि पिशे पण मिरवी जगा माझी. विठाला विठा उत्तम प्रकारची दृष्टी. 12वा अध्याय सगळा भक्ताच्या लक्षणाने भरला. 9व्या अध्यायातला काही होत. जयाचे चोखटे मानसी मी होण्याचे क्षत्र संन्यासी, जया निदिया उपाशी वैराग्य गा. जे ज्ञानगंगे नाले पूर्णता जेवणी झाले, जे शांतीशाले पालवणे, जे परिणामा निघाले कोंब, धैर्य मंडपाचे स्तंभ आनंद समुद्र कुंभ शुभ कळून भरिले. जया भक्तीची तुली प्राप्ती, जे कैवल्या ते परोते समधी. जयाची आली रे माझी नीती, जे आली दिशी आयसे जे महानुभव, दैवी या प्रकृतीचे दैव, जे जाणून या सर्व स्वरूप माझे. आयसे मीची हो नि पांडवा, करीती माझी सेवा, परिणव लावा तो सांगेन ऐक. ही लक्षणं जर दिसली तर समजायचं हे संत आहे. आणि आशांच्या संगतीत का माणूस आला भाग्यवान ठरतो. अभंगाच्या पहिल्याच्या भाग्यवंत
नदी जाऊ की कुत्री घर राहिली. बरं, लोका घरी गाई म्हशी आणि आम्हा घरी उंदीर घुशी. काय प्रॉपर्टी सरकारची. शबरी मातेकडे काय हो, जरा डोकावून बघा. झोपडीत तिच्या सांगितलं होतं रावणाचा मानसिक दृष्ट्या अभ्यास होता का भारतीय संस्कृती साधूप्रिय आहे, आणि त्याने वेश घेतला साधूचा. तेव्हापासून खोट्या साधूला वाळणारा आमचा जिल्हा. नाही लक्षात आलं. सीतामाई पासूनच परंपरा आहे. त्याने साधूचा वेश घेतला आणि पंचवटीमध्ये जातो ना, ओम भवद भिक्षां देहि माते. खाला साधू वाटला, फसगत झाली. काय झालं, आकाश मार्गाने घेऊन जातो. जाऊ द्या, मला जे काम असेल ते घ्यायचं. मातंग ऋषीने सांगितलं होतं, ऐक, राम नामाचा जप कर. घटना घडेल. सिया को ले गया रावण बना के वेश जोगी का. जोगड्याचं रूप धारण करून जानकी मातेचं अपहरण होईल. त्या शोधार्थ प्रभू रामचंद्र आणि लखनजी तुझी कुटिया पावन करतील. तेव्हापासून विजय मंत्राचा जप करायची. विजय मंत्र माहिती ना आपल्याला? विजय मंत्र नाही सांगू मी? अहो पाठ आहे तुमचा, पण माहिती नाही याला विजय मंत्र म्हणतात. आता मी म्हणलं तर म्हणजे ऐका, आता जाऊ द्या वर हात सगळ्यांनी, जाऊ द्या दोन्ही हात वर. विजय मंत्र आहे तो. श्रीराम जय राम झोपडीच्या दारात उभे राहतात. काय होतं शबरी माते? पाणी प्यायला ग्लास नाही. मला वाटतं जुन्या काळात जर पाणी प्यायला ग्लास नसला तर पळसाच्या पानाचा द्रोण लोक करत होते. जुन्या लोकांच्या लक्षात येईल, आता नाही करणार. आणि पळसाची पानं त्याला लिंबाच्या काडीनं जर विणलेलं असलं, अशा पात्रावर जर भोजन दिलं तर सुवर्ण पात्रामध्ये अन्नदान केल्याचं पुण्य पदरात पडतं. ही पळसाच्या पानाची ताकद आहे. आता पळसच कुठं राहिले, फार कमी झालं. तुमच्याकडे असेल तर कुणास ठाव, कमी झाले खूप. थोडी तुरळक राहिली. अजून जी काही डोंगराळ भाग आहे तिकडे पाहायला मिळतात. शबरी मातेकडे काही नाही. दरवाजात उभे असलेले प्रभू आवाज देत आहे, शबरी मी आलोय ना. कोण तू? आता डोळ्याला चांगलं दिसत नव्हतं, आवाज थरका झाला होता. कोण तू विचारल्यावर प्रभू सांगतात, ज्याचं आयुष्यभर भजन केलंय ना तो मी प्रभू रामचंद्र आहे. प्रभू राम शब्द ऐकला आणि टचकन डोळ्यात अश्रू आले शबरी मातेच्या. का रे देवा, आता आला का? आयुष्य गेलं रे तुझी वाट पाहण्यामध्ये. तुला काय वाटतं देवा? रोज सकाळी उठले का आज माझा प्रभू नक्की येईल.
रस्ता झाडत जायचे रे मी, रस्ता झाडायचे. तुझी पावलं सुकुमार आहे आणि त्या पावलाला खडा सुद्धा ऋतू नाही, म्हणून रस्ता झाडायचे. आयुष्य गेलं तेव्हा पण नाही आला तो. आता या डोळ्याला चांगलं दिसत नाही, तहान लागली होती पाहण्याची पण नाही आला देवा. प्रभू विचारताय, शबरी किती दिवस झाले तू माझी वाट बघते, काय उत्तर द्यावं? दुगावकरांनो, शबरी मातेने दिलेलं उत्तर घरी घ्या. प्रभू ऐकायची हिम्मत है का तुझी? जब मेरी आयु 16 बरस की थी तब से मैं आपकी राह देख रही हूँ. आज कम से कम मेरी आयु 16,000 बरस की हो चुकी है. बाप रे बाप. वयाच्या 16व्या वर्षापासून 16,000 वर्षापर्यंत रामनामाचा जप केलाय. आखियन को छाई परी पंथ निहार निहार, जिभलिया को छाले पडे राम पुकारे पुकार. देवा, वाट पाहून पाहून डोळ्याच्या झापड्या झाल्या आणि राम नामाचा जप करून जिभेची सालपट निघाली. त्यावेळेस आत्ता झोपडीपर्यंत आला माझ्या. असं पाहावं लागते. शबरी निहारे रास्ता आएंगे राम जी, शबरी निहारे रास्ता आएंगे राम जी. आएंगे राम जी, बनाएंगे राम जी. शबरी 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 निहारे रास्ता आएंगे राम जी, शबरी निहारे रास्ता आएंगे राम जी, शबरी निहारे रास्ता आएंगे राम जी. तेव्हा तुला काय वाटतंय? रोज रानात जायचं आणि माझा प्रभू जर आला त्याचा आदर आतिथ्य करण्याकरता पोरं वेचून आणायचं. दुकानामध्ये दाखवून सांगते, एक एक पोर घ्यायचं. चुम 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 के बेर शबरी टोकरे में रखरे, टोकरे में रखरे, टोकरे में रखरे. राधे 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 बोल बंदे, राधे 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 राधे. शबरी निहारे रास्ता आएंगे राम जी, शबरी निहारे रास्ता आएंगे राम जी, शबरी निहारे रास्ता आएंगे राम जी. शबरी मातेकडं काही नाही. आपल्याकडं काय, पहिला चप्पलचा स्टँड आहे, आतमध्ये गेलं का रंगीत टीव्ही, आणि ज्या काही अशा चांगल्या वस्तू आहेत समोर ठेवल्या जातात दिसण्याकरता. आणि किचन मध्ये जर गेलं, इतके भांडे, काय सांगू तुम्हाला. काही भांड्याचा नंबर शेवटपर्यंत लागत नाही, आपला लागून जाईल. किती सगळं आवश्यकता नसताना आपल्याकडं सगळं आहे, शबरी मातेकडे काही नाही. आपल्याकडे सगळं आहे, देव नाही. माझ्या शबरी मातेकडे काही नाही, देव आहे. ही प्रॉपर्टी संतांची आहे, हे धन संतांचं आहे. तुकोबाराला नजराना पाठवला होता. कोणी पाठवला हे विशेष आहे, छत्रपतीने पाठवला. छत्रपतीनं, पण आता तो नकारायला हिंमत पाहिजे ना. पाठवलेला कोणी याच्यावर आहे. छत्रपतीनं पाठवला, तो नकारायचा सामान्य काम नाही. पण तुकोबाराने पाठवलेला नजराना हिरे माणिक मोती आहे, हे काय 11 रुपये नारळ नाही, आणि तो नकारायचा आहे. तुकोबाराने काय सांगावं, राजे धनाची आम्हाला गरज नाही. तुम्ही महाराष्ट्राचे राजे, तुम्हाला याची गरज आहे धनाची. तुम्हाला स्वराज्य स्थापन करायचं आहे, पण आम्हाला मात्र धनाची गरज नाही. पण आम्ही आनंदी व्हावं असं वाटतंय ना तुम्हाला राजे, तर तुम्ही एक काम करा, गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण करा, एकादशीचं व्रत करा, विठ्ठल विठ्ठल मुखाने म्हणा, आणि स्वतःला हरीचे दास म्हणून घ्या. तेने आम्ही सुखी, आणि त्याच्यावर आणि त्याने सुखी आहे. आणि असा राजा जे संप्रदायाशीही
सलग नाही. तू गोरायच्या कीर्तनात बसलेला असावा. एकच राजा इथं जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाज गड किल्ल्याच्या वजडावर. 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 एकच राजा इथं जन्मला शिवनेरी. माझ्या राजाचं नाव गाज गड किल्ल्याच्या वजडावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर.